विविध मुद्द्यांवरून संसदेत विरोधकांचा आजही अभूतपूर्व गदारोळ। दोन्ही सदनांच्या कामकाजात व्यत्यय। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित। कंप्रेस बायोगॅससाठी गोबर्धन या राष्ट्रीय एकीकृत योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। मेटाने केंद्र सरकारची मागितलेली माफी हा भारताचे कायदे, संविधान आणि संसद यांचा विजय। माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांची प्रतिक्रिया। झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राहुल गांधींनी मौन बाळगल्याचं सांगत काँग्रेसचं राजकारण संधिसाधू असल्याची भाजपाची टीका। नीट यूजी परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्याबाबत केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर डॉक्टरांच्या संघटना आणि याचिकाकर्त्यांनी आपली उत्तरं सादर करावीत। सर्वोच्च न्यायालय। मुंबईत आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत साधणार जेन झी आणि जेन अल्फा या नव्या पिढीशी संवाद। फिल्म सिटीच्या संपूर्ण पुनर्विकासाचा आराखडा तयार केला जात असून देशातील सर्वात आधुनिक आणि जागतिक दर्जाची चित्रपट निर्मिती केंद्र फिल्म सिटीतच तयार केली जातील। मुख्यमंत्री। मुंबईत आयोजित ब्रिक्स वेव्ज बाजारचा प्रारंभ। ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमधील 500हून अधिक प्रतिनिधी उपस्थित। वेव्ज बाजारामागील सर्जनशील देवाणघेवाण ही संवादाच्या पलीकडे जाऊन सहकार्यात रूपांतरित झाली पाहिजे। माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी व्यक्त केली अपेक्षा। CCMP नोंदणीच्या प्रस्तावाविरोधात राज्यातल्या निवासी डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश। आणि तेहलकाचा माजी संपादक तरुण तेजपाल लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी। मुंबई उच्च न्यायालयाने ठोठावली 10 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा। नमस्कार, 4:30च्या